नमस्कार मित्रांनो, आजचा विषय संकटाविषयी. संकट हा दोन प्रकारचा असतो. संकट आपल्याला एक शारीरिक, एक मानसिक. शारीरिक म्हणजे काय? आपण जगामध्ये जीवन जगत असताना, शारीरिक संसारामध्ये आपण जीवन जगत असताना प्रत्येकही गोष्टीचा आपल्याला संकट येत असतो. संसारामध्ये आपल्याला शारीरिक संकट येतो. तो कशासाठी येतो? प्रकृतीच्या नियमानुसार आपण राहत नाही. प्रकृतीच्या हिशोबाने आपण वेळेवर झोपत नाही. प्रकृतीच्या विषयानुसार आपण वेळेवर जेवण करत नाही. प्रकृतीच्या विषयानुसारून आपण वेळेवर जे करायच्या गोष्टी असतात, तो आपण करत नाही. म्हणून आपल्याला शारीरिक विकार होत असतो आणि त्याच्यासोबत मानसिक विकार पण बी होऊ शकतो. कारण मानसिक विकार जो आहे तो गंभीर आहे. कारण आपण कुठल्याही गोष्टीकडे लक्षपूर्वक लक्ष ना देता स्वतःच्या अहंकार बुद्धीने जीवन जगतो आपण. त्याच्यासाठी आपल्याला या जीवनामध्ये, या जगामध्ये प्रत्येक मनुष्याला शारीरिक आणि मानसिक हा विकारून पीडित झालेल्यासारखा असा आपल्याला आपण पाहत आहोत. पण त्याच्यावरचा उपाय काय आहे? त्याच्यावरचा उपाय म्हणजे जर आपल्याला शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त राहावा, बुद्धिबळ चांगला राहावा, मानसिक विकास, शारीरिक विकास आपला चांगला राहावा, आपलं आरोग्य चांगलं राहावा, म्हणजे त्याच्यासाठी आपण काय करावा? त्याच्यासाठी आपण वेळेवर झोप, वेळेवर जेवण करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला असं जर मानसिक विकार जर होत असेल, त्याच्यासाठी उपाय म्हणजे अश्वगंध, शतावरी, शिलाजीत, अक्करकारा, सफेद मुसळी, काळी मुसळी या औषधाचं चूर्ण करून, याचं चूर्ण करून औषध म्हणून आपण घेऊ शकतो. आणि त्याच्यासोबत जर आपल्याला मानसिक ताणतणाव जर जास्त होत असेल, तर आपल्याला आठवड्यातनं एकदा आपल्या शरीर प्रकृतीसाठी, आपल्या आरोग्यासाठी आठवड्यातनं एकदा तुम्ही फास्टिंग करा, उपवास करा. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला दाबा.